तर संसदेनं कायदा केल्याशिवाय आणि आरक्षणाची मर्यादा 50% पुढे वाढवल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नसल्याचं मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलं। केंद्र सरकारनं यापूर्वीच जर आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण दिलं असतं तर ओबीसी आणि मराठा वाद निर्माण झालाच नसता। आता सुद्धा वेळ गेलेली नसून केंद्र सरकारनं आरक्षणाबाबतीत कायदा करून आरक्षण द्यावं अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली। तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणारी नाटकी मंडळी असल्याची टीका सुद्धा निंबाळकरांनी केली। राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी टिकवलं गेलं होतं। माझी मागणी ह्यावेळेसच्या केंद्र सरकारला तीच होती की बाबा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उचललं होतं तेच पाऊल महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचलावं, जेणेकरून ते जर उचललं गेलं असतं तर आपलं सुद्धा महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं असतं। वारंवार मी केंद्र सरकारकडे विनंती करतोय, मागणी करतोय की 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ते वाढवायचं काम संसदेनंच करणं अपेक्षित आहे। संसदेतच काय त्या ठिकाणी संवैधानिक दुरुस्ती आणून तो कायदा करणं गरजेचं आहे। मला वाटतं हे 6 वेळेस मांडल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीत लक्ष दिलं। मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी चढाओढ लागल्याची दिसते। काही लोकांनी त्यांचा निषेधही केला होता, आता ती लोक सुद्धा भेट घेताना दिसते। मला आपल्याला हे सांगायचं आहे की जी नाटकी मंडळी आहे ती उघडी पडली।